थँक्यू डीजे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आलेले सर्व क्रीडारसिक, आलेले सर्व खेळाडू, आलेले सर्व संघ, संघमालक, पंचक्रोशीतील समस्त मान्यवर आणि कमिटी मेंबर्स, आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो या पंचक्रोशी प्रीमियर लीग मध्ये. अखेरकार ते वाट बघणं आता संपलंय. ती प्रतीक्षा जी सर्वांना लागलेली होती ती आता संपली आणि आपण आलेलो आहोत या पंचक्रोशी चषकाच्या पहिल्या दिवसाकडे, ज्या ठिकाणी पहिल्या मॅचला सुरुवात होते. काही प्रोटोकॉल्स आहेत, काही नियम आहेत, त्याची सुद्धा तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाईल. ज्या वेळेला मॅचला सुरुवात होईल ती मॅचला सुरुवात व्हायच्या अगोदर, म्हणजे टॉस झाल्यानंतर किंवा मैदानाच्या आतमध्ये खेळाडू तुमचे जाण्या अगोदर तुमचा एक प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षामध्ये येणं बंधनकारक राहील. त्यामुळे मी दोन्ही संघांना विनंती करेल, आपला एक प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवा. त्याचबरोबरीनं जे आमच्या पेव्हिलियनच्या डाव्या बाजूला स्टेज बांधले मंच आहे, त्या मंचावरती ज्यांच्या कोणाच्या प्रायव्हेट बॅग आहेत किंवा बॅट्स आहेत त्या तुम्हाला टेबलच्या खाली ठेवायच्या आहेत. कोणीही बाहेर उघड्यावरती ठेवू नका. आणि त्या स्टेजवरती फक्त कमिटी मेंबर्स बसतील, त्या व्यतिरिक्त कोणताही खेळाडू अन्य कोणी तिथे जाऊन बसायचं नाही आहे, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. आणि जर का तुम्ही त्या स्टेजवरती बसलेला असाल तर मागे खुर्च्या आहेत कमिटी मेंबर्ससाठी, ती सुद्धा सूचना आहे की आपण सगळ्यांनी खुर्च्यावरती बसा, कोणीही त्या स्टेजवरती बसायचं नाही आहे. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल, एका बाजूला संदेश, दुसऱ्या बाजूला निकेश. यस, लेट्स प्लेचा इशारा आमच्या पंचांकडून आला आहे आणि गोलंदाजी मार्कवरती विनायक सज्ज होतोय. पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक, बघूयात किती पॉवरफुल राहतंय. देऊयात दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा या मॅचसाठी, या स्पर्धेसाठी. लेट्स प्ले. चार षटकांचा सामनाने पहिला चेंडूला फ्रंटफुटवरती येऊन फक्त स्टिअर्ड केलं आणि एका धावेने धावफलकाचा श्रीगणेश केला. धावफलकाचा श्रीगणेश झाल्यानंतर धावफलकाची सुरुवात आणि हा पहिला चेंडू एक धाव दिल्यानंतर मात्र एक वेगळी चुस्ती किंवा ती वेगळा उत्साह प्रत्येक खेळाडूमध्ये बघायला मिळतोय. उजवा आणि डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे आणि असे दोन फलंदाज मैदानात असताना नेहमीच क्षेत्ररक्षण लावत असताना कर्णधाराची तारांबळ उडते किंवा ते क्षेत्ररक्षकांची सुद्धा तारांबळ उडत असताना आपण बघितली आहे. आता या वेळेला या सिच्युएशनला, या लेफ्टी राईटी कॉम्बिनेशनला कशा प्रकारे सामोरे जातात गोलंदाज हे सुद्धा आपण बघणार आहोत. यावेळेला 38 सर्कलच्या बाहेर दोन खेळाडू आहेत, म्हणजेच काय एक डीपमध्ये प्रोटेक्शन वाढवलं गेलं ते वायडिश लॉंगॉनमध्ये आणि त्यानंतर एक क्षेत्ररक्षक मागे खिचलाय, तो लॉंग लेगच्या दिशेने आहे, थोडासा थर्डमॅनच्या बाजूने चुकता. नेक्स्ट बॉल उजव्या स्टेजच्या बाहेर होता आणि त्याला गॅप मधून हो पाठवलाय. क्या बात आहे. सुरुवात झाली आहे आणि निकेशच्या बॅट मधून येतो एक दमदार खणखणीत लाजवाब पंचक्रोशी चौकार. थँक्यू डीजे. काय जबरदस्त फटका इथे एक्झिक्यूट केला होता. इनसाइड आउट, लोअर फुल टॉस. लोअर फुल टॉस का म्हणतोय, कारण हा यॉर्करसाठी गेले होते आणि त्या चेंडूवरती जाण्यासाठी थोडेसे झुकले आणि उजव्या स्टेज जास्त बाहेर होता आणि म्हणून तो ऑफ ड्राईव्हचा फटका इथे एक्झिक्यूट केला गेला आणि त्यानंतर बाकी सर्व कार्य जे ते चेंडूने केलं. तो सीमारेखा पार गेलाय, कव्हरच्या दिशेने गेलेला तो चौकार. शानदार स्टार्ट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे इनफिल्ड मध्ये, जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत एक धाव. चांगलं बॅकअप तिथे पाहायला मिळालं, परंतु जे कनेक्शन झालं होतं चेंडू बॅटवरती ज्या ठिकाणी लागला होता किंवा तो जे परफेक्शन त्या फटक्यामध्ये दिसून आलं होतं, त्याला बघता निकेशचा जो कॉन्फिडन्स आहे तो मात्र उंचावलेला असेल यामध्ये तिळमात्र शंका नाही आहे. माझ्या साथीनं दिशांत या ठिकाणी जोडले जाणार थोड्याच वेळात, त्यांचा सुद्धा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. आमचे तिन्ही ऑफिशियल अंपायर. हो, यावेळेला इथे पंचांकडे अपील केली जाते, परंतु काही अपील तितकीशी मोठी आहे का? तेजस यांचा उत्साह बिलकुल मोठा होता, परंतु पंचांवरती त्याचा कोणताही परिणाम आतापर्यंत तरी नाहीये. बघूयात नक्की काय निर्णय येतोय. खूप जास्त शफल झाले होते या मैदानावरती खेळत असताना. तेजसने सांगितलं होतं की किती धाबा कशा प्रकारे बनतात आणि कशा प्रकारे धावपलकाला उभारणी दिली जाते, कशा प्रकारे धावपलकाला दुजोरा दिला जातो, या सर्व बाबी माहिती आहेत, ज्ञात आहेत आणि म्हणूनच त्याला अनुसरून खेळ करण्याचा प्रयत्न आम्ही करू. परंतु समोर असणारा संघ त्यामधील सुद्धा काही खेळाडू, निकेश, निलेश, संदीप असे भरपूर सारे खेळाडू आहेत, ते या मैदानामध्ये अनेक वेळा खेळलेले आहेत.
त्यामुळे त्यांना सुद्धा माहित आहे ते कसं खेळायचंय. तुर्तास जास्त शफल झाला चेंडू यष्ट्यांच्या वरून गेलाय. कोणत्याही प्रकारे तिथे छेडकानी नाही, धावही नाही, निर्धाव चेंडू येतोय. ओहो, ये खराब खराब शॉट सिलेक्शन, बिल्कुल गार्ड को नहीं लिया था. यष्ट्यांचं यष्ट नाही तर वाकवणं आणि फलंदाज बाद होणं. फलंदाज बाद आणि पहिला हादरा तो एजे स्ट्रायकर्स या संघाला गॉन. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. कडुलिंबाला आला कसा गोड पाला. झालो दंगमी झालो दंगमी झालो दंगमी. बाबुनिया साईला झालो दंगमी. बाबुनिया साईला थँक्यू. पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर संदेशला मैदान सोडावं लागतंय. मोठी हानी झाली आहे हे जे स्ट्रायकर्सची, कारण आमचे सुनीलजी तेलप म्हणजे तात्या या पंचकृषीमधील एक असं नाव ज्या नावाने अनेक खेळाडू घडवले, मी म्हणेल अनेक खेळाडू दिले आणि ती क्रिकेटवरची आवड अजूनही त्यांच्यात ती कायम आहे आणि त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. विशाल हुमणे नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जातोय. हा पंचकृषीतला घाऱ्या आपण बोलू शकतो. स्ट्राईक एंडवरती आहे. बघूयात कशा प्रकारची खेळी त्याच्या माध्यमातून होते, परंतु संदेश कुठे चुकला त्याची सुद्धा चर्चा होईल. कट काढण्याचा प्रयत्न करत विकेट खेळायचं होतं. चेंडू गॅपमधून ट्रॅव्हल होतोय का नाही. पॉईंटचं क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती गेलाय. विशाल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्यानंतर दुसरी धाव ना थांबवलंय आणि तोपर्यंत एकच धाव येते. पहिलं षटक जवळजवळ संपन्न आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धाबा धावफलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यात एजे स्ट्रायकर्स या संघाच्या. सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये. सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये. DJ Webov in the mix. थँक्यू डीजे. पहिलं षटक संपलं. 7 धाबांवरती धावफलक घेऊन पोहोचलं आणि त्याच्यामध्ये एक चौकाराचा सुद्धा समावेश आहे. जो निकेशने मारलेला फटका होता इनसाइड आउटचा कव्हरमध्ये तो जात असताना दिसला आणि तिथे आपण चौकाराची वर्णी लागताना बघितली, परंतु संदेश त्यांनी गार्ड घेतला नव्हता. सर्वात मोठी गोष्ट प्रगत टेनिस क्रिकेट तुम्हाला या सर्व बाबींना शिकवते. तुम्ही जर का योग्य तो गार्ड घेऊन उभे नाही राहिला, तुमच्या स्टान्सची जर का तुम्हाला माहिती नसेल, तुम्ही कोणत्या स्टंपवरती उभे आहात हे जर माहीत नसेल, तर मात्र तुम्ही कोणता चेंडू सोडावा आणि कोणता चेंडू खेळावा याचा अंदाज नाही लावू शकत. आणि तेच घडलं. त्या अगोदरचा सुद्धा चेंडू जर आपण बघितला जास्त शफल झालं, ते चेंडूच्या रेषेच्या बाहेर गेले होते. बॅट आणि बॉलचा संपर्क होणं मुश्किल होतं, तेच झालं. आणि त्यानंतर मात्र जो लेग फ्लिक करायचा होता, लेग फ्लिक करण्याचा प्रयत्न जो काय केला होता, त्यावेळेला लेग स्टंप पूर्णपणे ओपन होता हे इथून क्लिअरली दिसलं होतं आणि त्याचं नुकसान होत असताना संदेशला मैदान सोडावं लागलं. चला मॅचला चालू करा. एका षटकानंतर इतका टाइम नका घालू. बघा काही लॉजिक आहेत मॅचचे. एखादी मॅच जास्त थांबल्यानंतर कोणाची तरी चांगली कोणाची तरी वाईट वेळ निघून जाते. त्यामुळे आपण कोणासाठी नुकसानकारक राहू अशा प्रकारचं कृत्य कोणते करू नका. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, पहिला चेंडू या षटकातील येतोय. वाईड अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होतीये. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं हे ऐतिहासिक मैदान. अनेक खेळाडू या मैदानाने दिले, अनेक खेळाडूंना या मैदानावरती आपण चमकताना बघितलं. काही इथून स्टार झाले आणि कटकाट्याचा प्रयत्न चांगला, परंतु यावेळेला बॅटची टॉप एज फलंदाज बाद. विशाल हुमणे डिपार्ट्स. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज निलेश जीमन मैदानाच्या दिशेने जातात.
का इतकी वर्ष या खेळाडूंच्या बरोबर खेळलो परंतु निकेश आणि निलेश मधला फरक अजूनही कळत नाहीये. ही सुद्धा एक आश्चर्यचकित करणारी बाब. आजही मगाशी टॉससाठी मला वाटते ज्यावेळेला निलेश आले होते आणि त्यावेळेला मी त्यांची चर्चा करत होतो परंतु निकेश घ्यावा की निलेश घ्यावा हा प्रश्न मला अजूनही पडत होता. बलकी आमचे ते जवळचे मित्र आहेत. असो द पार्ट ऑफ जोक मैदानाच्या दिशेने जाऊयात ज्या ठिकाणी निलेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. कॅप्टन इनिंग त्याला साकारायला लागेल आणि आता हे दोन जुडवा बंधू मैदानाच्या आतमध्ये कशी करामत करतात आपण बघणार आहोत. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न स्क्वेअर करायचा होता. चेंडू मात्र निघून चाललाय गलीमधून. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येऊन तिथे फील्ड करेल तोपर्यंत एक धाव येते. एका एकाने सुद्धा खूप मोठा फरक पडेल. एका एकाने या मॅचला बढावा मिळेल. रुद्र 11 ज्यावेळेला टॉस जिंकला त्यावेळेला त्यांनी सुद्धा त्या टॉसला सेलिब्रेट केलं मी असं म्हणेल. कारण या मैदानावरती टॉस जिंकणं सकाळच्या सत्रामध्ये किती महत्त्वाचं असतं, संध्याकाळच्या सत्रामध्ये किती महत्त्वाचं असतं याची तेजसला जाण होती आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की आम्ही फिल्डिंग करणार. परंतु निकेश निलेश गेम चेंजर आहेत आणि त्यामुळे या मॅचला कसं बदलवायचं, या मॅचला या धावांना कसं बिल्ड करायचं आहे या सर्व बाबी त्यांना खूप चांगल्या प्रकारे माहीत आहेत. भलीभाती जाणतायत या सर्व बाबींना. आणि असं असताना चला प्लीज ओहो यावेळेला लेग फ्लिक करायचं होतं पायावरच्या चेंडूला. खडे खडे मागे खेळण्याचा प्रयत्न फाईल क्षेत्ररक्षक दुसरी धाव. क्या बात आहे. नजरे खालून 2 धावा इथे चोरल्यात आणि 2 धावाने धावफलक पुढे सुद्धा जाताना दिसेल. बघा अशा प्रकारच्या धावा येतात त्यावेळेला नेहमीच त्याचा आघात जो आहे किंवा त्याचा जो परिणाम आहे हा गोलंदाजावरती त्याच्या मानसिकतेवरती होत असताना आपल्याला बघायला मिळतो. अनेक वेळा आपण असं चित्र बघितलंय. आता या 2 चिकी रन्स नंतर कोणता परिणाम गोलंदाजावरती दिसतोय ते सुद्धा बघणार आहोत. डीबीएनची आमची संपूर्ण टीम पुन्हा एकदा सज्ज झालंय हे संपूर्ण चित्रण दाखवण्यासाठी. यावेळेला दिशा दिली चेंडूला. चेंडू चाललाय स्वर्लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येतोय तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा धावून कंप्लीट केलं जात आहे. चांगले रनिंग बिटवीन द विकेट. पहिली इनिंग मार्गस्थ आणि पहिल्या इनिंगमध्ये आतापर्यंत जे काही संत गतीने चाललेलं धावफलक होतं त्याला मात्र एक बढावा आणि दिशा देण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज करतात. या 2 धावेनेशी धावफलक जाऊन पोहोचले 13 वरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि चेंडूचा खेळ जर आपण बघितला तर आतापर्यंत झालाय 4. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. किती धावा धावफलकावरती लावाव्या, किती धावांपर्यंत जाऊन पोचावं जेणेकरून आपल्या गोलंदाजांना लढण्यासाठी बळ येईल या सर्वाची निर्देशनं या मॅच मध्ये आपल्याला मिळणार आहेत. पुन्हा एकदा हा ऑन साइडला खेळलेला फटका हळुवार पद्धतीने 2 धावा कंप्लीट. क्या बात है निकेश, है तो सब कुछ मुमकिन है. आणि मला वाटतं नीलाने मारला होता फटका, निकेशने मारला. आणि या 2 धावा मारल्यानंतर एकच मात्र पवेलियन मधून आवाज यायला लागला की शाबास. त्याचं कारण असं आहे आतापर्यंत धावफलक थांबलं गेलं त्याला बढावा देण्यासाठी या डबल डबल ट्रिपल ट्रिपल सिंगल सिंगल या धावा खूप मोठा कॅरेक्टर, खूप मोठा रोल अदा करणार आहेत. आणि त्या रोलमध्ये सध्या आता निकेश असल्या कारण क्षेत्ररक्षणाची सजावट बदलली. शेवटच्या आणि अंतिम चेंडू बाकी आहे. बघूयात या चेंडूवरती काय घडतंय. स्क्वेअर लेगला आतमध्ये बोलवण्यात आले. डीप मधलं प्रोटेक्शन जर ऑन साईडला बघितलं तर मिड विकेट काऊ कॉर्नर लॉंग ऑन वाईडिश आहे. हो जागा भरून खेळण्याचा प्रयत्न बॅकफूट वरती गेले परंतु बॅकफूट बरोबरच जास्त फीटचं अंतर तिथं क्रिएट झालं आणि त्यामुळे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती 7.50च्या सरासरीनं 2 गड्यांच्या मोबदल्यात एजे स्ट्रायकर्स. थँक्यू. आजचा दिवस एक ऐतिहासिक आहे. आजचा दिवस मागील वर्षी सर्वांनी एक मोठा सण उत्सव साजरा केला होता संपूर्ण भारतभरामध्ये. कारण या 11 जानेवारीला
थँक्यू डीजे. 2 षटकं संपलीत आणि त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये देवाला आमंत्रित केलंय. हालाकी देव पहिला आठवला पाहिजे, परंतु इथे आता देवा तिसरं षटक हाताळण्यासाठी आलाय. बघूयात कशा प्रकारची कामगिरी देवाच्या माध्यमातून होते. निलेश यांचा माइंडसेट काय सांगतोय. एक मात्र बदल बघायला मिळाला. ज्यावेळेला निलेश मैदानाच्या आतमध्ये गेले त्यावेळेला त्यांनी निकेशला क्लिअर इन्स्ट्रक्शन दिल्या की धावा कशा बनवायच्या आणि त्याची अंमलबजावणी खूप चांगल्या रीतीने केली निकेशने. डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे, अडवण्याचा प्रयत्न झालाय आणि चेंडू आडेपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा. समोरच्या दिशेने मारलेला फटका होता. लॉफ्टेड स्ट्रोक होता. डाऊन द ग्राउंड खेळले होते. स्टेप आउट झालं ते. यावेळेला फुल टॉस. ये बहुत बड़ी गलती हुई है. निलेश साठी हा चेंडू खूप मोठी पर्वणी होता. जर का खेळपट्टीवरती म्हणजे जिथे त्या क्रीज वरती उभे राहिले असते तर कदाचित याच्यावरती जास्त धावा दिसल्या असत्या, परंतु चेंडू ग्राह्य धरला जाणार नाहीये. वाईटच्यावर पण एक धाव येते. ओहो, पुन्हा एकदा ब्लेन बॉल मागे टाकण्याचा प्रयत्न आणि तो बाहेर जास्तच गेलाय. हा मागे हाताळून बाहेरच्या दिशेने काढण्याचा प्रयत्न अंगलट टाळला आणि अतिरिक्त धावा धावफलकावरती येत आहेत. बघा, पहिल्या चेंडूवरती जो फटका मारला त्याच्यावरती चौकारासाठी तो फटका खेळला होता, परंतु चौकार नाही आला. पण त्यानंतर येणारे 2 वाईट मात्र कोणतीही धाव नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावफलकावरती धावा या 19 आणि त्यानंतर चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय तो 2. 4 चेंडू शिल्लक आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती. पुन्हा एकदा वाईड. अतिरिक्त धावा ओसांडून मारतायत आणि या ओसांडून राहणाऱ्या धावा खूप मोठी मदत करणार आहे तेजस स्ट्रायकर्सला आणि अडचणी वाढतील रुद्रसाठी. ऑन साइडला पुन्हा एकदा लपेटण्याचा प्रयत्न केला गेला. चांगली फिल्डिंग. क्या बात आहे. थोडे जवळ उभे होते. डीप मध्ये जो क्षेत्ररक्षक होता तो मात्र अगदी 10-20 फूट पुढे आला होता आणि तिथून मात्र त्याला चेंडूला ज्या प्रकारे उडी मारून पकडलं, खरोखरच वाखाणण्याजोगे कार्य केलंय. सिंगल आली आहे. बघा, जोपर्यंत निकेश मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत ही डोकेदुखी कायम आहे. इकडून तिकडे पळा, तिकडून इकडे पळा. डावखुरा फलंदाज असल्या कारणानं या प्रकारचे चित्र आपण बघतोय. 21 वरती धावफलक जाऊन पोहोचले. 21 लास्ट ऑफ 2 विकेट. या 2 खेळाडूंनी चांगली पार्टनरशिप इथे रचली आहे आणि ही रचलेली पार्टनरशिप उजव्या यष्टीच्या बाहेर पंच वळतात सांगतात येस इट्स अ नो बॉल आहे आणि त्यामुळे नेक्स्ट बॉल नक्कीच फ्री हिट असेल. अशा प्रकारच्या धावा खूप मोठी मदत करतात. म्हणजे मनोबल वाढवण्यासाठी सुद्धा फलंदाज आणि त्याचबरोबरीनं धावा येत असल्या कारणानं मोटिवेशन सुद्धा एक मिळत असतं. तिथे 2 धावाशिवाय काही मिळणार नाही, कारण क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात आहे. प्रोटेक्शन आहे तिथे. स्वाभाविक आहे. इतकं धावल्यानंतर दम तर लागणार आहे, परंतु इथे दमदार कामगिरी केल्याशिवाय पर्याय सुद्धा नाहीये. नो बॉल. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे. झेल टिपला, परंतु त्याचा तितकाचा फायदा नाही. जीवनदान मिळालं या नोच्या रूपाने. गोलंदाजाने खूप काही चांगला चेंडू हाताळला. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक जो तैनात होता त्याने चेंडू लपकला सुद्धा, परंतु नो बॉल असल्या कारणाने हा झेल ग्राह्य धरला जात नाहीये. नो +1 अशा 2 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल फ्री हिट. 26 धावा धावफलकावरती आहेत. अजूनपर्यंत 26. चेंडूचा खेळ झालाय तो 4. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. प्लीज घाई करा. बघा, एक अनाउन्समेंट आहे सर्व संघांसाठी. 20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ तुम्हाला मिळणार नाही. 20 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला इनिंग संपवायची आहे जर का तुम्ही 4 षटकं खेळत असाल. उडवलाय फ्री हिट वरती. पूर्णपणे वातावरण टाईट केलंय आणि मिड विकेटच्या डोक्यावरून फेकून दिलेला अति सुंदर, दर्शनीय, विलोभनीय, शानदार फटका. पंचक्रोशी षटकार. आवाज दूर दूर तक जानी चाहिए. जय श्री राम. जय श्री राम. जय जय श्री राम. जय जय श्री राम. अरे दीवानों
थँक्यू डीजे. धावपलकरती धावा आहेत 32-32. चांगली स्थिती, क्या बात आहे. जो गोलंदाज म्हणजे देवा जशी त्यांनी सुरुवात केली होती ते एक्स्ट्रा रन्स येऊ लागले होते, चेंडू जास्त टाकावे लागले आणि या सर्वांचं दडपण त्याच्या मानसिकतेवरती पडले हे पुढे दिसून आलंय आणि निलेशने त्याचा खूप चांगला फायदा उचललाय. फॅब्युलस बॅटिंग. हो यावेळेला पूर्णपणे चेंडूला फॉलो करण्याचा प्रयत्न केला गेला. ये फॉलो वाली कहाणी बहुत बुरी आहे. तुम्ही फॉलो करा, आम्ही फॉलो बॅक देऊ, वाटलं तर देऊ नाही तर नाही देणार. आणि आता हा चेंडूला फॉलो करण्याचा नाद थोडासा अंगलट आलाय आणि ते निर्धाव चेंडूची सांगता होतीये. षटक संपलाय तिसरं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकरती धावा आहेत 32. येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत. बघणार आहोत हे 6 चेंडू कसे हाताळले जातात. जाऊयात, ऐकूयात डीजेला आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने. थँक्यू डीजे. यानंतर होणारा सामना ब गटामधील आहे. आशिष स्पोर्ट्स कोंगळे विपक्ष सुधीर फायटर्स. या दोन संघातील कर्णधारांना मी विनंती करेल की आपण जो प्रेझेंटेशन बॉक्स आहे डाव्या बाजूला टॉस्का बॉक्स मध्ये येऊन आपण थांबायचंय. आशिष स्पोर्ट्स कोंगळे आणि सुधीर फायटर्स. तेजस बटावले नवीन गोलंदाज. पहिला चेंडू तेजसचा, काही काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि चेंडू ओहो चेंडू हवेमध्ये, परंतु चेंडू खाली आलेला क्षेत्ररक्षक त्याच्या हातून हा झेल निसटलाय, धरणीला दान झालाय आणि तोपर्यंत 2 धावा निकेशने कंप्लीट केल्यात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. बघा साईड विकेट वरती ही मॅच खेळवली जाते. साईड विकेट म्हणजे ही विकेट सुद्धा खेळात वापरली जाते जरूर, परंतु इथून डावखुऱ्या फलंदाजासाठी जे अंतर आहे ते थोडंसं लांब आहे आणि त्यामुळे कदाचित हा चेंडू ट्रॅव्हल होऊ शकलेला नाहीये. 2 धावा आल्यात, ही एक चांगली बाब. या 2 धावांशी धावपलक 34 वरती जाऊन पोहोचलंय. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा म्हणजे षटकाकडे 12 धावा येतात आणि 12 धावा या वाईट नाहीये त्या मैदानावरती. ओहो जास्त शफल खेळण्याचा प्रयत्न, शफल झाल्यानंतर सफल नाही झाले, फेकी जरूर झाली. एक धाव आली, दुसरीचा प्रयत्न नाही. ही धाव प्री प्लॅनेड होती, आम्हाला धाव घ्यायची आहे आणि ती धाव घेत असताना मात्र धावपलक 1 पुढे जाईल. लेग बायच्या रूपाने ही धाव मिळते असा पंचाने इशारा सुद्धा केलाय. चौथं षटक मार्गस्थ आहे. तेजस बटावले स्वतः कर्णधार यावेळेला गोलंदाजी मार्क वरती आहेत. ओहो यावेळेला लेगस्टम्पच्या बाहेर हरकत करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. लेगस्टम्पच्या जास्तच बाहेर असणारा हा चेंडू वाईटच्या रूपाने येतोय. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होतीये. स्वाभाविक आहे ज्या वेळेला वाईड नो येतात त्यावेळेला टाळ्या का वाजतात, कारण सकाळच्या सत्रामध्ये किती मोठी फटके येतील किती नाही, त्यामुळे वाईड आणि नोच्या रूपाने येणाऱ्या धावा या सुद्धा बक्षीस स्वरूपाने आहेत आणि ज्या ज्या वेळेला बक्षीस मिळतं त्यावेळेला टाळ्या वाजतात. इथे सुद्धा तेच चित्र आहे, इथे टाळ्या वाजतायत आणि त्या अतिरिक्त धावा सुद्धा येत आहेत. 36 अब तक आहे. अजूनपर्यंत 36 धावा धावपलकावरती आहेत आणि चांगली बॅटिंग, चांगली पार्टनरशिप मी म्हणेल मिडल ऑर्डरमध्ये या दोन्ही फलंदाजांनी केली आहे, निकेश आणि निलेश. अँगल बनवण्याचा प्रयत्न वाईड ऑर्करच्या दिशेने चेंडू जात होता, परंतु चेंडू थोडासा मागे. ओ धावची संधी. पंच म्हणतायत, आम्ही तिसऱ्या पंचांकडे बघू, चेक केलं जाईल फलंदाज बाद आहे की नाही. आणि आमची टेक्निकल टीम त्या सर्व बाबींना आपल्याला इथे दाखवेल जरूर. आमचे तिसरे पंच त्या ठिकाणी तयार आहेत. आमचे तिन्ही ऑफिशियल अंपायर त्यांचं सुद्धा कौतुक आहे आणि त्यांचं स्वागत सुद्धा या स्पर्धेप्रमाणे. येस फलंदाज बाद, निर्णय आलाय, फलंदाज बाद असेल. धावून कदाचित थकला असेल असा निकेश मला वाटतं इथे बाद होतोय आणि एक मोठा हादरा एज स्ट्रायकर्स या संघाला.
थँक्यू डीजे. निलेश आउट झालेत, माफ करा. ऋषिकेश. आशिष स्पोर्ट्स कोंगळे मित्र हो, तुम्हाला मी कॉल दिलाय, चला लवकर या. आशिष स्पोर्ट्स कोंगळे आपला कर्णधार लवकरात लवकर पाठवा. सुधीर फायटरचा कर्णधार इथे आलेला आहे. सर्व संघांना विनंती आहे मित्र हो, तुम्हाला कॉल दिल्यानंतर तुम्ही लगेच त्या तिकडे त्या डायरेक्शनच्या दिशेने यायचंय. जिथे तुम्हाला बोलवलं जाईल तिथे तुम्ही यायचंय. तुमचा जो प्रोटोकॉल आहे तो पाळायचा आहे. ही स्पर्धा व्यवस्थित रीतीने आपल्याला पार पाडण्यासाठी तुमचं सहकार्य नितांत गरजेचं आहे. ऋषिकेश नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय आणि तीन चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी होणार आहे, याची सुद्धा सर्वांनी नोंद घ्या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल तरी आपण सगळ्यांनी त्याच्यासाठी तयार राहायचंय, प्रिपेअर राहायचंय. 3 बॉल रिमेनिंग. बाजू बदलली आहे. ऋषिकेशसाठी हा चेंडू समोरच्या दिशेने खेळला गेला. ऑफ ड्राईव्हचा हा फटका, फक्त दिशा दिली आहे आणि दिशा दिल्यानंतर मात्र एकाचं रूपांतर 2 मध्ये. धावचीत धावचीत धावचीत, फलंदाज बाद. ये कहानी अभी भी जारी है. थँक्यू डीजे. फलंदाज बाद झालेत ऋषिकेश आणि ऋषिकेशची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज कमलेश मैदानाच्या दिशेने येतोय. निलेशने आणि निकेशने जी काही पार्टनरशिप रचली होती ती मात्र आता कुठे ना कुठेतरी त्यानंतर हा जो ग्राफ आहे रनांचा, धावांचा, तो डिक्लाइन मारायला लागलाय. अजूनही 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. धावपलकावरती धावा 38-38 वरती जाऊन पोहोचल्यात. एक मोठा फटका एक वेगळं बळ देईल. म्हणजे म्हणतात ना 40च्या पुढे आणि 40च्या आत. आता या 40च्या पुढे गेल्यानंतर एक वेगळं समाधान मिळणार आहे, एक चांगला कॉन्फिडन्स बिल्ड होईल. ओहो, यावेळेला लेगस्टंपच्या बाहेर आहे. पुन्हा एकदा तेजसने चेंडूला स्वैर हाताळले, अतिरिक्त धाव येते. बघा विकेटचा तितका परिणाम होत नाही. त्याचं कारण असं आहे की एका धावेनंतर रनआउट जरी आला असला तरी सुद्धा वाईट मिळतोय. म्हणजेच काय, त्या 2 धावांची तुम्हाला अपेक्षा होती त्या 2 धावा मिळत आहेत. एक चांगली बाब आहे, परंतु चर्चा जास्त होतीये. पुन्हा एकदा सर्व संघांना तीच गोष्ट मी सांगेल मित्र, तुमच्यासाठी 20 मिनिटं आहेत. त्या 20 मिनिटांमध्ये 4 षटकं तुम्हाला हाताळायची आहेत. चर्चा तितकीच करा जितकी गरजेची आहे. हो, डाऊन दी ग्राउंड खेळायचं होतं. लॉंग ऑनच्या डोक्यावरून व्हॉट अ शॉट. काय जबरदस्त फटका आहे. ज्याची चर्चा केली, ज्याची अपेक्षा ठेवली, त्या अपेक्षेची पूर्तता झाल्याने चेंडू जातो सीमारेखा पार. षटकार. थँक्यू. ओहो, यावेळेला बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू ऑन साइडला मारण्याचा अट्टहास महागात पडला. विकेट आली आणि त्याचबरोबर डॉट बॉल सुद्धा आहे. 4 षटकं संपली आहेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावा धावपलकावरती आहेत. 46चं लक्ष ठेवलं गेलंय ते टीम रुद्र 11 या संघासमोर एज स्ट्रायकरच्या माध्यमातून. थँक्यू.
चला या दोन्ही कर्णधार आशिष स्पोर्ट्स कोंगळे आणि सुधीर फायटर्स. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. एजे स्ट्रायकर्स आपण थांबायचं नाही, आपण लगेच मैदानात जायचंय. एक मिनिट, तोच ना. चला टॉस केला जातोय. हेड्स असा कॉल सुधीर फायटर्स यांच्याकडून आणि हेड आलाय. थँक्यू. मी विनंती करेल आपण यापुढे स्थानापन्न व्हायचंय. नाणेफेक जिंकली, काय निर्णय असेल? प्रथम फलंदाजी करू. कशा प्रकारची तयारी आहे? कारण ऑप्शन झाल्यानंतर खूप सारा वेळ मिळाला आहे आणि या स्पर्धेला अखेरकार सुरुवात झाली आहे. नक्कीच ही टुर्नामेंट तर चांगलीच होणार आहे, त्याच्यामध्ये काही शंका नाही. आणि आमच्या इकडे पण चांगली बॅटिंग बॉलिंग सगळे चांगलेच प्लेयर आहेत. कमीत कमी आम्ही 45 करायचा प्रयत्न असेल. एक प्रश्न विचारायला आवडेल. संपूर्ण पंचकृषीने साधलेली ही प्रगती आहे आणि आज इतक्या मोठ्या मैदानावरती खेळण्याची संधी मिळते, कसं वाटतं? नक्कीच चांगली टुर्नामेंट तर चांगलीच आणि ग्राउंडवरती खेळायला तर खूप मजा येते. बाकी मॅच नंतर बघू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? आमची फिल्डिंग करण्याचाच निर्णय होता, कारण सकाळचं क्षेत्र आहे, बॉल जाणार नाही, त्या हिशोबाने फिल्डिंगच करणार होतो. आता बॅटिंग करायची आहे. किती रन्सपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 4 ओव्हरमध्ये 50 क्रॉस करण्याचा प्रयत्न करू. ॲज अन आशिष स्पोर्ट्स टीम कसं वाटते ही स्पर्धा आणि काय सांगायला स्पर्धेबद्दल? खूप चांगलं, आभारी आहे पंचवशीचं, कारण एवढे चांगलं ग्राउंड खेळण्यासाठी त्यांनी अवेलेबल केलं आहे. त्यामुळे प्रत्येक पंचवशीला प्लेअरला संधी मिळते की चांगल्या ग्राउंडमध्ये खेळण्याची. थँक्यू सो मच इथे आम्हाला जोडल्याबद्दल. अहवाल असा आहे, टॉस जिंकला सुधीर फायटर्सने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे आणि आशिष स्पोर्ट्स कोंगळे अच्छा बॅटिंग घेतली आहे आणि फिल्डिंग करण्यासाठी आमंत्रित केलं आहे आशिष स्पोर्ट्स कोंगळे संघाला. थोड्याच वेळात ही मॅच इन ॲक्शन दिसणार आहे. तुर्तास जाऊयात चालू असलेल्या मॅचकडे. थँक्यू. अंपायर्स प्लीज चालू करायचंय. बघा पुन्हा एकदा सांगतो, आपण खूप सारा वेळ घेतलेला आहात. इतका वेळ नाही आहे इनिंग ब्रेकमध्ये, इतका वेळ नाही आहे तुम्ही जेवढा ओव्हर देताना वेळ घेताय. आपल्याला खूप कमी वेळेमध्ये या मॅचेस संपवायच्या आहेत आणि तो कमी वेळ नाही आहे, तो तुमच्या त्या 6 चेंडूंसाठी योग्य तो वेळ आहे. त्यामुळे आपण सर्वजण सहकार्य कराल अशी अपेक्षा. 20 मिनिटांमध्ये षटक कंप्लीट करणं अनिवार्य आहे आणि ते जर षटक कंप्लीट नाही केलं तर मात्र आपल्याला खूप उशीर होईल. त्यासाठी वारंवार हीच सूचना आणि विनंती. चला वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. देवा आणि प्रसाद ही जोडी मैदानाच्या दिशेने आली आहे. गोलंदाजी मार्कवरती संदेश, पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आणि त्या चेंडूवरती मात्र वाईटची सांगता झाली आहे. अतिरिक्त धावपलकामध्ये ऍड होतीये, म्हणजे धावपलकाचा श्रीगणेशच्या एक्स्ट्राच्या धावेने होतोय. पाठलाग करायचा 46चा 46. 24 चेंडू आणि 46 धावांची गरज असताना पहिला चेंडू वाईट आणि त्यानंतर मात्र हा लेग फ्लिक. खूप चांगला फटका आहे परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. माहित आहे इतके वर्ष एकत्रित खेळलेत, इतके वर्ष एकमेकांसमोर खेळलेत, समवेत खेळलेत आणि असं असताना कोणता फलंदाज काय करतो, कोणत्या फलंदाजाची स्ट्रेंथ काय आहे हे चांगल्या प्रकारे माहीत आहे या सर्व खेळाडूंना आणि त्यामुळे त्याला अनुसरून क्षेत्ररक्षण लगावण्यात आलंय आणि अकॉर्डिंग टू दी फील्ड सुद्धा गोलंदाजी केली जाते. ही चांगली बाब एजे स्ट्रायकर्ससाठी. परंतु तेजस बाटावले टीम या मॅचला कसं पुढे न्यायचं, या मॅचला कसं जिंकायचं खूप चांगल्या प्रकारे जाणतात. पुन्हा एकदा वाईड. उजव्या यष्टीच्या बाहेर सातत्याने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, फलंदाजाला प्रवृत्ती केलं जातं, इन्व्हाइट केलं जाते फटक्यांसाठी. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही परंतु अतिरिक्त स्वरूपाच्या ज्या धावा येत आहेत त्याने मात्र समाधान मिळतंय. इनसाइड आउट, चेंडू हवेमध्ये. ओहो
अडवण्याचा प्रयत्न, परंतु या फटक्यामध्ये जी काही नजाकत होती त्याने मात्र भेदले क्षेत्ररक्षकाला आणि चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. पंचक्रोशी चौकार. सांगितलं आम्ही काय अनुषंगाने बॅटिंग करणार आहोत आणि कशा प्रकारे 46 धावांना बघतोय. डाऊन द ग्राउंड, व्हॉट अ शॉट. चांगला फटका. विशाल हुमणे चेंडूला फॉलो करतात, परंतु तो थांबणार नाहीये आणि चेंडू निघून जातोय सीमारेखा पार. हा जो फटका आहे तो खेळत असताना एक मनामध्ये इच्छा होती की कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जावा आणि तिथे किमान 2 धाबा तरी मिळतील अशा काही मानसिकतेने खेळला होता, परंतु आतली कडा घेऊन चेंडू ऑनसाईडला गेल्या कारणानं 13 वरती पाणी फिरलं. सिंगल आणि यावेळेला चेंडू काही काळामध्ये क्षेत्ररक्षक उलट्या दिशेने स्वतः निलेश जीवन चेंडूवरती जातात, परंतु तोपर्यंत 2 धाव धावून कंप्लीट. पहिलं षटक, शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. धावपलकावरती धावा 14 आहेत. ग्रेट स्टार्ट. चांगली सुरुवात इथं होती आणि पॉवर प्लेला पूर्णपणे फोडण्याचं कार्य या दोन्ही फलंदाजांनी केले. खास करून त्यामध्ये मी कौतुक करेल प्रसादचं, ज्या प्रकारे त्याने बॅटिंग केली. डाऊन द ग्राउंड. यावेळेला हा तर लग्नातील लाडू होता. फुल टॉस बॉल, त्याला पाठवलाय सीमारेखा पार. चौकार. 4 धावा. जे स्टेजवरती बसलेले काही कार्यकर्ते आहेत त्यांना विनंती, आपण मैदानात थोडं लक्ष द्या, कारण तिथे बॉल जर मागितला असेल तर लवकर त्याची पूर्तता करा. बाहेर गेल्यानंतर बॉल लवकर भेटत नाही, त्यामुळे आपण थोडंसं लक्ष द्यायचंय. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकाची धावा आहेत 18. ग्रेट स्टार्ट. खूप चांगली सुरुवात इथं केली आहे. चला दादा, जुना बॉल द्या. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकामध्ये ताबडतोड फलंदाजी केली आहे. प्रसादने पूर्णपणे या षटकाचा आनंद लुटलाय. देवाने सुद्धा त्यामध्ये आपला तो खारीचा वाटा दाखवला आणि तब्बल 18 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती बघायला मिळतात. येणारे चेंडू शिल्लक आहेत आता 18 आणि 18 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे, जो 9.33च्या सरासरीने इथे धावा बनवायच्या आहेत. निलेश सीमन नवीन गोलंदाजी मार्कवरती येतील. अशा स्थितीमध्ये ज्या ठिकाणी सामना थोडासा आता झुकता करायला सुरुवात केली प्रसाद आणि देवाने, आणि असं असताना निलेश कशा प्रकारे त्यांना थांबवतात या बघूयात. ओहो, पहिला चेंडू शानदार डिलिव्हरी. गुडलेन स्पॉटवरून चेंडू थोडासा हरकत करताना दिसलाय आणि त्यामुळे कोणतंही उत्तर फलंदाजाकडे नव्हतं. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, हा प्री प्लॅनेड म्हणजे पूर्व तयारी करून केलेला फटका होतोय मिस. डॉट बॉल आलाय. दुसऱ्या षटकाची सुरुवात. बॅटची एज घेऊन शरीरावरती जातोय चेंडू. तिथे एक धाव येते. मागे निकेश आहेत, जोपर्यंत चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत एक धाव येताना बघायला मिळते. प्रसादची तडाखेबंद फलंदाजी, त्याचबरोबर देवानं शेवटच्या चेंडूवरती लावलेला तो चौकार, एक मोठा स्टार्ट आणि मोठा ब्लास्ट करून देताना दिसलाय. आणि आता एज स्ट्रायकर्स या संघाला थोडीशी कंबर कसावी लागतीये या मॅचमध्ये परत येण्यासाठी. सकाळचं वातावरण थोडंसं वेगळं असतं या मैदानावरती. चेंडूची उंची जास्त, अंतर सुद्धा तितकंच जास्त आणि चेंडू करतोय सीमारेषेची सफर. 6 धावा. निलेश वरती आक्रमण आणि यावेळेला हलक्या हातानं
चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न, पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत एक धाव येते. बघा एका मोठ्या फटक्यानंतर पुन्हा एकदा ते लालच नाही दाखवलं, आपली समजदारी दाखवली आणि क्रिकेटमधलं तारतम्य दाखवत असताना एक धाव डाऊन स्ट्राईक रोटेट केली आहे. चांगली फलंदाजी. दापलकरती धाबा या सिंगलने जाऊन पोहोचल्या 26 वरती, अब तक 26 आहे. परंतु या मॅचच्या जवळ काहीसे जाण्याचा प्रयत्न जवळजवळ यशस्वी झालाय. यावेळेला स्टेअर्ड करायचं होतं, परंतु फॉलो थ्रू मध्ये खूप चांगली फिल्डिंग, निर्धाव चेंडू येतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी या षटकामधील. एक षटकार जरूर आला, परंतु त्यानंतर थांबवण्याचा प्रयत्न निलेशने केलाय. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न संदीप झिमन. यावेळेला धोंडो रे साजना. शोधेपर्यंत मला वाटतं एकाचं रूपांतर 2 मध्ये झालंय आणि अखेरकार 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धाबा धावफलकावरती बिनबाद रुद्र 11 या संघाच्या. थँक्यू डीजे. आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी जी धावांची गरज आहे ती 18 धावा कशा प्रकारे केल्या जातील. 9च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत आणि अजूनही विकेट गेलेली नाही, त्यामुळे रुद्र 11चे खांदे पूर्णपणे उंच आहेत आणि चांगल्या स्थितीमध्ये स्वतःला बघतायत आणि त्यामुळे ते आनंदाचं वातावरण तेजस बटावलं त्यांच्या संपूर्ण टीममध्ये आपल्याला बघायला मिळतंय. तुर्तास मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज विशाल होमने याला आपण पाहतोय. पंचकृषीतील घाऱ्या आणि तो मात्र गोलंदाजी करत असताना बघूयात कशा प्रकारचा खेळ करतो, कारण इथून एक उमेद जागे करणं गरजेची. जर एजे स्ट्रायकर्सला ही मॅच जिंकायची असेल, परंतु ती उमेद जाग करण्या अगोदरच केलाय मोठा ब्लास्ट. चेंडू जातो मिड विकेटच्या डोक्यावरून. उत्तुंग दर्जेदार शानदार बहारदार अफुल्लातून षटकार. 6 धावा. जे षटकार आला देवाच्या बॅटमधून पुन्हा एकदा, परंतु यावेळेला इनसाइड आउट खेळले. चेंडू मैदानाला गरगळत अलंग कार्पेट निघून चाललाय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे तोपर्यंत 2 धावा. या मॅच मधली पूर्णपणे हवा काढली गेली आहे या षटकाराने आणि त्या अगोदर मारले काही चौकार. खूप चांगली बॅटिंग. विकेट नाही पडली आणि त्यामुळे अडचणी अजून वाढल्या. दडपण कायम आहे जे स्ट्रायकर्स वरती. इथून येणारे पुढील 4 चेंडू तिथे मात्र ही पार्टनरशिप ब्रेक करणं. ओहो, यावेळेला वाईड आहे. यावेळेला वाईड. हॅलो चेक. येस, थँक्यू. आणि वाईट आल्यानंतर मात्र अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड. लेग स्टंपरचा चेंडू. या चेंडूला सुद्धा फ्लिक केलं. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. स्क्वेअर लेगचं क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत एकापेक्षा जास्त काही नाही आहे. विशालवरती दडपण कायम आहे, परंतु दोन्ही फलंदाजांनी जी समजदारी दाखवली ती वाखाणण्याजोगी आहे. षटकार गेल्यानंतर किंवा चौकार गेल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या मोहामध्ये ते पडलेले नाहीत पुढच्या मोठ्या फटक्याच्या आणि त्यामुळे कटकाडण्याचा प्रयत्न. गल्लीमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू अडलाय तोपर्यंत एक धाव येते आणि तो मोह आवरल्या कारणानं या मॅचवरचा कंट्रोल खूप चांगल्या रीतीनं बघायला मिळतोय तो रुद्र 11चा. धावफलकाची धाव आहे 39-39. अजूनही 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे आणि इथून 7 धाव्यांची अजूनही गरज. 8 चेंडू आणि 7 धावा अशी इक्वेशन. फुलटॉस 1-7. चेंडूला पाठवलं सीमारेखा पार. षटकार. चला बॉल द्या तोपर्यंत. तो बॉल काढता येईल नंतर. एका धावेची गरज आहे. अजूनही 7 चेंडूचा खेळणं शिल्लक. काय बॅटिंग केली आहे देवा आणि त्याच्या साथीनं प्रसादने. दुवादार फलंदाजी.
पूर्णपणे समोरच्या गोलंदाजी अटॅकला नतमस्तक करायला लावलं, नामोहरम करून सोडलं आणि अशा प्रकारे हे विनिंग रन कंप्लीट केली आणि अशा प्रकारे मॅच फिनिश होत असताना सामना संपला, सामना जिंकला रुद्र 11 या संघाने आणि पराभवाच्या छायामध्ये जातोय तो संघ AJ स्ट्रायकर्स. पहिली मॅच अतिशय रोमहर्षक बघायला मिळाली आहे. येणाऱ्या मॅचेस सुद्धा तितक्याच चांगल्या बघायला मिळतील. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. पंचक्रोशी प्रीमियर लीग 2025 पर्व 3.